इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहराची स्थापना 8 ऑगस्ट 1949 रोजी करण्यात आली होती आणि त्या निमित्ताने दरवर्षी उल्हासनगर शहराचा स्थापना दिवस साजरा केला जातो। यावर्षी उल्हासनगरचा 75वा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे। उल्हासनगर महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ सपना गार्डन, SST कॉलेज, SHM कॉलेजचे विद्यार्थी, सुखरामानी फाउंडेशन आणि शहरातील सर्व सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी संघटना, राजकीय पक्ष, NGO आणि पत्रकार यांच्या सहकार्याने या 8 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। 8 ऑगस्ट रोजी उल्हासनगर स्थापना दिवसाच्या निमित्ताने जुवामुक्त, नशामुक्त, भयमुक्त उल्हासनगर, सुरक्षित उल्हासनगर या घोषणांसह उल्हासनगर महानगरपालिका शाळा कॉलेजचे विद्यार्थी रॅली काढतील। ही रॅली उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयाच्या मागील विराट आंबे स्पोर्ट्स क्लब स्विमिंग पूल जवळ उल्हासनगर स्थापना शिलालेखाजवळ 8 ऑगस्टच्या सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमात पालिका आयुक्त, अधिकारी आणि आमदार उपस्थित राहणार आहेत। या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सुमारे 95,000 सिंधी, मराठी, गुजराती, परीट, मालवणी नागरिकांना कल्याणच्या मिलिटरी कॅम्पमध्ये निर्वासित म्हणून आश्रय दिला गेला होता। त्यानंतर सरकारने मिलिटरी कॅम्पचे नाव बदलून उल्हासनगर करण्याचा निर्णय घेतला आणि 8 ऑगस्ट 1949 रोजी देशाच्या गव्हर्नर जनरल C. राजागोपालाचारी यांच्या हस्ते उल्हासनगर शहराची स्थापना करण्यात आली। 1996 मध्ये नगर परिषदेला महानगरपालिकेत रूपांतरित केल्यानंतर स्विमिंग पूलचे सौंदर्यीकरण करण्यात आले। उल्हासनगर हा स्थापना दिवस साजरा करणारा भारतातील पहिला शहर आहे। येथे सर्व धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात, म्हणून या शहरात धार्मिक दंगे होत नाहीत। गेल्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी उल्हासनगर मनपा मुख्यालयापासून गोल मैदानापर्यंत आणि 15 ऑगस्टच्या सकाळी रेजन्सी एंटिलियामध्ये 2 किलोमीटर लांब तिरंगा फडकवण्यात आला होता। वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड, प्राईड वर्ल्ड रेकॉर्ड आणि आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड यांनी उल्हासनगर महानगरपालिका, रेजन्सी एंटिलिया ग्रुप, सुखरामानी फाउंडेशन आणि गेल्या 7 वर्षांपासून 2 किलोमीटर तिरंगा ध्वजाचे संवर्धन करणारे आशिष यादव यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान केली। उल्हासनगरचा 75वा स्थापना दिवस विशेष आणि ऐतिहासिक क्षण आहे। जुवामुक्त उल्हासनगरच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल। उद्या 8 ऑगस्ट आपल्याला माहिती आहे की आपल्या शहराचा हा वर्धापन दिन आहे आणि हा 75वा वर्धापन दिन आहे। 75 वर्षापूर्वी आपल्या ह्या शहराची स्थापना अधिकृतरित्या झालेली होती आणि या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये या शहराने अनेक स्थित्यंतर बघितलेले आहे आणि आपल्याला माहिती आहे की फाळणीच्या नंतर फार मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तान मधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित आलेले आहे आणि या सर्वांनी मिळून या ठिकाणचे जे नेटिव्ह होते ते, त्याच्यानंतर जे स्थलांतरित होते, या सर्व समाजाने मिळून या शहराला एक वेगळी ओळख दिलेली आहे। आज हे शहर अतिशय व्यापारी दृष्टिकोनातून आणि इतरही दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून या सर्व पद्धतीने अतिशय उलाढालीचं आणि अतिशय प्रगतिशील असं एक शहर आहे आणि या शहराचा हा 75वा वर्धापन दिन उद्या आपण साजरा करणार आहोत। त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या वतीनं आणि इतर काही संस्थांच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा काही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी या निमित्तानं आपल्या सर्व उल्हासनगर वासियांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि हा 75वा वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो। धन्यवाद। 8 अगस्त हमारे उल्लासनगर का वर्धापन दिवस है, जिसमें राजगोपाल आचार्य जी ने उसका नींव रखा था। कारपोरेशन के स्विमिंग पूल के पीछे बाजू जो जगह है हमारी, वहां पे स्टोन लगाया गया था। आज 75वां साल है। मैं सभी शहरवासियों को ढेर सारी बधाइयां देता हूं। जो आज उल्लासनगर, ये 75 साल पहला हमारा एक मिलिट्री कैंप था, जो आज के सबके सहयोग से, उल्लासनगर वासियों के सहयोग से एक बड़ा गांव में से शहर हो गया मिलिट्री कैंप में से। उन दिनों में यहाँ पे उल्लासनगर में बैरेक्स रहती थी, छोटे बंगलो रहते थे, प्लाट्स रहते, ओपन इतना कंजेस्टेड नहीं था, लेकिन उल्लासनगर की पॉपुलेशन
सभी हमारे सिंधी भाई, महाराष्ट्रन, उत्तर भारतीय, अन्य जातियां यहाँ पे आके बसी, यहाँ पे बिजनेस करना चालू किया और सभी लोग मिलके यहाँ पे भाईचारा रख के आगे बढ़े हैं। आज मैं सबको जो भाईचारा बन के इस उल्लासनगर को विकास किया है, मैं ढेर सारी शुभकामनाएं देता हूं और आशा रखता हूं कि आगे भी जैसा भाईचारे से इस उल्लासनगर को हम यहाँ तक लाए हैं और सुंदर करने के लिए हम सबको एकजुट होना है। मैं सबको 8 अगस्त वर्धापन दिवस की बधाइयां देता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय झूलेलाल।